नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, DMRची नर्सिंग सोडून दुसऱ्या पदाची भरती ही ऑलरेडी चालू आहे। त्यामध्ये पेपर पण चालू आहेत। पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पेपर जे आहेत त्यांची पोस्टपोन करण्यात आलेली आहेत। ही भरती संपल्यानंतर लागली जी दुसरी भरती आहे जे की नर्सिंग असेल ती भरती नक्कीच चालू होणार आहे। कारण नर्सिंगमध्ये जे आहेत पदं खूप जास्त असतात, त्यामुळं पदं जास्त असल्यामुळं त्या भरतीला थोडासा वेळ लागतो। त्यामुळं ही भरती झाल्यानंतर चान्सेस आहेत की ती भरती लगेच येईल। ठीक आहे, तर तुमचं अभ्यास चालू असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। जर अभ्यास चालू केला नसेल तर चालू करून टाका, कारण पहा DMRची एक्झाम ही लवकरच होणार आहे। कारण ही जी आहे फार्मसी वगैरे हे झाल्यानंतर चान्सेस खूप जास्त आहेत की ती भरती येऊन जाईल। जर जो कोणी अभ्यास चालू केला नसेल तर त्यांच्यासाठी एक्झाम पॅटर्न वगैरे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण DMRचा सिलेबस, त्यानंतर DMRचा एक्झाम पॅटर्न सर्व माहिती डिटेलमध्ये पाहणार आहे। हा एक व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही। हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल की DMRमध्ये क्वेश्चन्स कसे पडतात, म्हणजे किती मार्कासाठी, त्यानंतर किती वेळ लागेल, टोटल टाईम किती असेल, ही डिटेल माहिती फक्त या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण भेटून जाईल। एक व्हिडिओ मन लावून पहा, पूर्ण सेक्शन समजून जातील, पॅटर्न समजून जाईल, सर्व गोष्टी समजून जाईल। फक्त या व्हिडिओला तुम्हाला पूर्ण पाहावं लागेल मित्रांनो। तर व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो, स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ पहा। तर व्हिडिओ स्टार्ट करू पहा। सुरुवातीला तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जे आहे यामध्ये पहा DMRचा जो एक्झाम जी आहे महत्त्वाची म्हणजे यामध्ये पहा 100 प्रश्न असतात। ठीक आहे, मेन या ठिकाणी तुम्हाला 100 क्वेश्चन विचारले जातात। 100 हे क्वेश्चन असतील, त्यामध्ये तुम्हाला मार्क जे असतात 200 मार्क असतात। 200 मार्क असतील, 100 प्रश्न 200 मार्क्स, म्हणजे सिंपल झालं, एका प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क दिले जाणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला यामध्ये 120 जे मार्क आहेत हे भेटतील तुम्हाला नर्सिंग सोडून बाकीचे जे प्रश्न असतात, जे की मराठी असेल, इंग्लिश असेल, ह्या सर्व गोष्टीवर तुम्हाला 120 मार्क असतील। त्यानंतर 80 जे मार्क आहेत हे मार्क असतील कशामध्ये तुम्हाला, हे नर्सिंगसाठी असतील। 80 मार्क नर्सिंगसाठी, 120 मार्क नॉन नर्सिंगसाठी, मराठी, इंग्लिश, त्यानंतर जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता, यासाठी तुम्हाला 120 मार्क असतील। हे झालं तुमचं। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे यामध्ये वेळ किती असेल, तर तुम्हाला वेळ जो असणार आहे या ठिकाणी पहा 90 मिनिटाचा वेळ असणार आहे। ठीक आहे, 90 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी वेळ असेल यामध्ये। तर पहा यामध्ये एक अगोदर जी DMR एक्झाम होत होती यामध्ये आणि आताच्या एक्झाममध्ये यांनी पॅटर्नमध्ये थोडासा चेंज केला आहे। जो टाईम बाउंडचा पॅटर्न आहे या ठिकाणी हा नवीन आणलेला आहे। हा जो आहे टाईम बाउंड तुमच्यासाठी हा थोडासा नवीन, जे आता फर्स्ट टाईम ज्यांनी देत आहेत वगैरे त्यांना थोडासा हा प्रॉब्लेमॅटिक होईल, कारण अगोदर जे होतं हे टाईम बाउंडचं अगोदर सेक्शन नव्हतं, हे फर्स्ट टाईमच आलेलं आहे। तर यामध्ये फर्स्ट अगोदर कोणी DMR एक्झाम दिली असेल तर त्यांना थोडंफार माहीत असेल, पण टाईम बाउंड हा अगोदर नव्हता, हा आता चेंज झालेला आहे। यामध्ये आता सध्या काय झालेलं आहे, तुम्हाला टोटल जे आहेत 5 सेक्शन आहेत। ठीक आहे, 5 सेक्शन केलेले आहेत ऑलरेडी। 5 सेक्शन जे असतात, जे तुमचे पोर्शन जे आहेत, ज्यामध्ये 5 सेक्शनमध्ये थर्ड सेक्शन जो आहे हा सेक्शन, यामध्ये जनरल नॉलेज, रिझनिंग, जनरल सायन्स आणि ॲप्टिट्यूड ह्या सर्व गोष्टी एकामध्येच ॲड आहेत। जनरल नॉलेज, GK, GS आणि ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथ वगैरे ह्या तिसऱ्या पोर्शनमध्ये असतात। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 15 + 15 असे एकूण 30 या ठिकाणी मार्क दिसायला लागले। तर क्वेश्चन 30 दिसायला लागलेत म्हणजे मार्क 60 या ठिकाणी आहेत। ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये ॲड केल्यामुळं इथं 30 प्रश्न झालेले आहेत। पोर्शन हे झाले टोटल 4 विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, एवढं समजलं असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तुमचं एक लाईक जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असे व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं, जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना असं जास्त माहिती वगैरे देण्याचा प्रयत्न करत असतो। तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो वेळेचं तुमचं जे टाईम आहे, या ठिकाणी टाईम 90 मिनिटाचं। ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी आता पुढची माहिती सांगतो तुम्हाला सेक्शनमध्ये। ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला जनरल नॉलेज हे यामध्ये आहे, त्यामुळे हे 30 मार्काचं सांगितलं। तर 5 सेक्शनमध्ये कसं त्यांनी डिवाईड केलेलं आहे, तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी 5 ग्रुप बनवलेले आहेत त्यांनी। या ठिकाणी
अशा प्रकारे 5 आहेत, 1 B C D E, ठीक आहे. 1 2 3 4 5 असे 5 हे ग्रुप झाले. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पहिला पोर्शन जो असेल, पहिला पोर्शन असेल मराठीचा. मराठीमध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर दुसरा आहे इंग्लिशचा. इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी परत 3 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढचं आहे जी के आहे. जी के ज्यामध्ये प्लस मॅथ पण असेल, तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. मराठी झालं, इंग्लिश झालं, त्यानंतर हे आहे जी के प्लस मॅथ, ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे तुमचं टेक्निकल. तर जी केमध्ये तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. 3 + 3 + हे 6 झाले आणि टेक्निकलचं जे आहे लास्टचं, यामध्ये 8 प्रश्न विचारले जातील. हे सर्व प्रश्न किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 3 आणि 3 हे 6 झाले, 6 + 6 12 झाले, 12 + 8 20 झाले. तर तुम्हाला हे 20 प्रश्न जे आहेत या ठिकाणी सोडवायचे आहेत. हे 20 प्रश्न किती मिनिटामध्ये सोडावं लागेल तुम्हाला? 18 मिनिटामध्ये सोडवावं लागेल. लक्षात असू द्या, हे पहिला सेक्शन जो आहे 20 प्रश्नाचा सोडवायचे तुम्हाला 18 मिनिटामध्ये. सेम पूर्ण सेक्शन असे जे ग्रुप आहेत अशा प्रकारेच असणार. सेकंड टायमिंगमध्ये तुम्हाला 3 3 6 8 अशा प्रकारे तुम्हाला सर्व यामध्ये 20 प्रश्न होतील. या ठिकाणचे 20, या ठिकाणचे 20, या ठिकाणचे 20, या ठिकाणचे 20, या ठिकाणचे 20. किती झाले? 20 40 60 80 100. हे झाले तुमचे सर्व मिळून 100 प्रश्न या ठिकाणी तुमचे पूर्ण झालेले आहेत, ठीक आहे. तर 100 प्रश्न झाले म्हणजे नक्कीच तुमचे 200 मार्काचं या ठिकाणी पोर्शन कव्हर झालेलं आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 18 मिनिटच दिले जाणार आहेत, हे लक्षात असू द्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 18 मिनिटामध्ये 20 प्रश्न सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी एक प्रॉब्लेम असा आहे, आता अगोदर काय व्हायचं, अगोदर तुम्हाला जर मराठी आलं तर मराठीचे 15 प्रश्न अगोदरच्या 2023मध्ये एक्झाम असेल किंवा 18चे असेल, 15 12 जे काही एक्झाम झाल्या त्यामध्ये अगोदर मराठी आलं तर मराठीचे 15 प्रश्न पूर्ण संपल्यानंतर मग तुम्हाला काय व्हायचं, त्यानंतर तुम्हाला सेक्शन जसे चेंज होत जाईल तसे तुम्हाला सेक्शन येत होते. मग त्यामध्ये तुम्हाला जर 15 प्रश्नामधला 2 प्रश्न जर येत नसतील तर तुम्ही काय करू शकत होता, त्यामध्ये 15 प्रश्नामधले 13 सोडवले, त्यानंतर 2 प्रश्न असले तर रिकामे ते 2 प्रश्न सोडून तुम्ही पेपरच्या शेवटी ते 2 प्रश्न सोडू शकत होता. कारण तुम्हाला ते येत नव्हते 2 प्रश्न, त्यामुळे तुम्ही ते 2 प्रश्न जे होते ते नंतर सोडू शकत होता. त्यानंतर तसं होत होतं अगोदर. पण आता कसं नाही आहे, तसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 सेक्शन झालेले आहेत. या 5 सेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे कंटिन्युअसली अगोदरचे ह्या सेक्शनमधले 20 प्रश्न सोडवायचे आहेत, मग यामधले 20, मग यामधले 20, मग यामधले 20, मग यामधले 20 असे पण सगळे 20 सोडवल्यानंतर तुमचा हा पूर्ण 90 मिनिटाचा वेळ संपून जाणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. प्रश्न पण सांगितले तुम्हाला. कन्फ्यूज आता TCS अशा प्रकारे करेल, सुरुवातीला मराठीचे 3 प्रश्न आले, त्यानंतर पुढचे जे आहे ते इंग्लिशचे 3 येतील. म्हणजे आपलं जे आहे कॉन्सन्ट्रेशन लगेच डायव्हर्ट होत असतं. तुम्ही मराठीचे सोडवताय, त्यानंतर लगेच मग इंग्लिशचे आले, त्यानंतर लगेच तुम्हाला GKचे आले, त्यानंतर लगेच मग टेक्निकल म्हणजे तुम्ही फार्मसीचे असताल किंवा नर्सिंगचे असताल, जी कोणी तुमच्या फील्डचे, मग ते प्रश्न आले 8. असे प्रश्न तुम्हाला येतात. मग तुम्ही अगोदर थोडेसे मराठीचे सोडवल्यानंतर तुमचं डोकं थोडंसं मराठीमध्ये असेल, मग लगेच तुम्हाला इंग्लिशमध्ये शिफ्ट व्हावं लागेल, लगेच GK मॅथमध्ये व्हावं लागेल, त्यानंतर लगेच मग टेक्निकलमध्ये यावं लागेल. हे आता व्हायला लागलं, हे असा पॅटर्न आहे. पण अगोदर तसं नव्हतं. 15 प्रश्न पहिले सोडवले, ठीक आहे, 15 कंप्लीट झाले, चला पुढं मॅथकडे जाऊ, त्या ठिकाणचे जे काय ते सोडवले, असं होत होतं. मग या ठिकाणी आता जे आहे थोडंसं विद्यार्थ्यांसाठी अवघड झालेलं आहे. हे थोडंसं विद्यार्थ्यांसाठी सोपं नाही आहे, हे थोडंसं हार्डच जाणार आहे. कारण या ठिकाणी पहिला सेक्शन आता असं पण होईल, त्यामध्ये पहिला सेक्शन जो आहे थोडासा इझी असेल, कारण एक्झाम पॅटर्न तर ठरलेला आहे. कसं आहे, 3 3 6 8, त्यामध्ये थोडंसं पुढचा जो असेल थोडासा मीडियम असेल, त्यानंतर थोडासा आणखीन मीडियमवर थोडंसं जास्त असेल, त्यानंतर पुढं आणखीन थोडंसं हार्ड असेल, जास्तला लास्ट सेक्शनमध्ये थोडेसे हार्ड क्वेश्चन असे असू शकतात, ठीक आहे. असं पण या ठिकाणी चान्सेस आहेत. हे झालं तुम्हाला पूर्ण एक्झामचा पॅटर्न विद्यार्थी मित्रांनो. 18 मिनिटामध्ये तुम्हाला हे जे आहेत 20 क्वेश्चन सोडवायचे, तर यामध्ये तुम्हाला जास्त वेळ 100% जे तिसरा पोर्शन आहे, ज्या पोर्शनमध्ये GK आणि मॅथ इन्क्लुडेड आहे, तर त्यामध्ये तुमचे 6 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये तुमचा जवळपास जास्त वेळ जो आहे तो वेळ संपणार आहे, ठीक आहे. टाईम जो आहे त्या पोर्शनमध्ये जास्त लागणार आहेत. पण तुम्हाला एक सांगतो ॲडवाईज माझी, वेळेला जास्त महत्त्व द्या, त्या ठिकाणी टाईमला जास्त महत्त्व द्या, कारण त्यांनी टाईमवरच ही एक्झाम पूर्ण तयार केलेली आहे. टाईम तुमचा जसा चालला आहे तसं एक्झाम यामध्ये तुमचं पूर्ण
त्यांनी पॅटर्नच एक्झाम ही पूर्ण टाईमवर डिवाईड करून ठेवले, म्हणजे विद्यार्थ्यांना जास्त कन्फ्यूज झालं पाहिजे की तुम्ही मराठीमध्ये सोडताय मग त्यानंतर लगेच इंग्लिशमध्ये शिफ्ट करून तुम्हाला या ठिकाणी त्यांनी कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी पूर्ण जर तुम्हाला हे समजलं असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर त्यानंतर एक महत्त्वाचं छोटंसं तुम्हाला या ठिकाणी अपडेट सांगतो. जर क्लासेस वगैरे कोणाला लावायची इच्छा असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे सक्सेस करिअर अकॅडमीचे क्लासेस आहेत. सक्सेस करिअर अकॅडमी महाराष्ट्रामध्ये खूप चांगली अकॅडमी आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन क्लासेस शिकवले जातात सक्सेस करिअर अकॅडमीच्या अंतर्गत. ज्यामध्ये तुम्हाला एक ॲप आहे प्ले स्टोअरवर सक्सेस करिअर अकॅडमीच्या नावाने. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी ॲक्च्युअल फीस त्याची 10,000 आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. पण ऑफरमध्ये तुम्हाला ते फक्त 2,500 रुपयामध्ये ती फीस तुम्हाला भेटून जाईल. इच्छा असेल तर नक्की जॉईन करा, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही पोर्शन कवर केले जातात. प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला ते ॲप सक्सेस करिअर अकॅडमी नाव टाकल्यानंतर येऊन जाईल. ते डाउनलोड करून लॉग इन करायचं आहे. खूप इझी आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही जी इच्छा आहे ती क्रॅश कोर्स वगैरे तुम्ही जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर हे झालं पूर्ण टाईम बाउंड वगैरे एक्झाम पॅटर्न. आणि एक महत्त्वाचं यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसती विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या. निगेटिव्ह मार्किंग नसती, जसं रेल्वेमध्ये म्हणा किंवा एम्समध्ये म्हणा वगैरे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असती, पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे, जी की खूप चांगली गोष्ट असणार आहे निगेटिव्ह मार्किंगची, ठीक आहे. ही पूर्ण माहिती झाली. त्यानंतर आता आपण जाऊया सिलेबसच्या पोर्शनकडे. कोणतं टॉपिक आहे सर्व गोष्टी यामध्ये पाहून घेऊ. व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण व्हिडिओ स्किप नका करू. नक्कीच व्हिडिओ थोडासा मोठा होईल, ज्यामुळे तुम्हाला माहिती पण जास्त भेटेल. मराठीमध्ये पहा प्रश्न जे असणार आहे तर 15 पडतील 30 मार्कांसाठी. इंग्लिशमध्ये प्रश्न 15 असतील 30 मार्कांसाठी. परत जनरल नॉलेज आणि रिझनिंग हे दोन्ही इन्क्लुडेड आहेत, त्यामुळे या ठिकाणी 30 प्रश्न दिलेत 60 मार्कासाठी. त्यानंतर आहे सब्जेक्ट रिलेटेड, म्हणजेच टेक्निकल किंवा मग नॉन टेक्निकल टेक्निकलमध्ये नर्सिंग वगैरे फार्मसी वगैरे, ज्यामध्ये 80 मार्क असतील आणि 40 प्रश्न असतील. असे एकूण किती झाले यामध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा प्रकारे झालेले आहेत. हे झालं तुमचं पूर्ण पोर्शन. त्यामध्ये पहा इंग्लिशमध्ये आता तुम्हाला काय आहे तर पहा हे जे आहे इंग्लिशमध्ये काही कॉमन गोष्टी आहेत. प्रत्येकमध्ये मराठी ग्रामर असेल किंवा मग इंग्लिश ग्रामर असेल, यामध्ये तुम्हाला काही कॉमन गोष्टी आहेत जे तुम्हाला अभ्यास करायचाच आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर पहा ग्रामरमध्ये सर्वात कॉमन आहे जे की सिनोनॉम्स म्हणजे पहा समानार्थी शब्द असतात. एखादा शब्द आहे त्या शब्दासारखाच दुसरा शब्द कोणता आहे असं या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं असते. मी आत्ता जे आहे फार्मसीचे वगैरे पेपर झाले तर त्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते पेपर आपला 2 व्हिडिओ बनवले होते. त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो सिनोनॉम्स हा कंपल्सरी विचारलेले आहेत. 2 प्रश्न फिक्स या ठिकाणी सिनोनॉम्सवर पडलेले आहेत प्रत्येक दिवशीच्या पेपरमध्ये. एक्झाम काही आणखीन पोस्टपोन झालेली आहे. वेळ भेटला तर ते पण क्वेश्चन पेपर आपण घेण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲटोनॉम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे. जो एखादा शब्द आहे त्या शब्दाचा विरुद्ध शब्द त्या ठिकाणी तयार काय होतो ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर स्पेलिंगमध्ये पहा एक चांगली गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्याला स्पेलिंग इझी वाटतं, पण काय आहे स्पेलिंगमध्ये काही असे स्पेलिंग असतात तुम्हाला माहिती असतात पण तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्यूज करतात. त्यासाठी तुम्हाला स्पेलिंगमध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रॅक्टिस खूप करा. प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल. पहा उदाहरणामध्ये आता अल्ट्राटेक आहे, ठीक आहे. अल्ट्राटेकची स्पेलिंग या ठिकाणी विचारली आहे, ठीक आहे. तर ही स्पेलिंग तुम्हाला काय आहे ॲक्च्युली माहीत आहे वाटतं, पण जेव्हा हे एक्झाममध्ये जाता तेव्हा हे स्पेलिंग तुम्हाला कन्फ्यूज करतं. कारण काय होतं या ठिकाणी स्पेलिंग जे आहे त्या सिच्युएशनला तुम्हाला त्या ठिकाणी चुकीचं ठरू शकतं. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस चांगली असेल तर नक्कीच तुम्ही ते व्यवस्थित कॉन्फिडेंटली देऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर पंक्च्युएशन आणि टेन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे व्होकॅब्युलरीमध्ये इडियम्स, फ्रेजेस आणि एक्सप्रेशन्स. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स आणि सिम्पल सेंटेन्समध्ये डिग्री वगैरे विचारू शकतात, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मराठीमध्ये पहा सेम असणार आहे. यामध्ये मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना वगैरे विचारली जाते. समानार्थी विरुद्धार्थी शब्द इतर फिक्स असतातच. त्यानंतर भाषेचा सौंदर्य, ज्यामध्ये उपमा वगैरे अलंकार वगैरे विचारले जातात. म्हणी विचारले जातात. म्हणी पण पहा म्हणी कंपल्सरी येतातच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर वाक्याचा अलंकार वगैरे
त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके यावर पण प्रश्न असतो. जेव्हा आम्ही पेपर देत होतो जेव्हा आमच्या टायमिंगला, त्यामध्ये पुस्तकांचा जो पॅटर्न आहे त्यावर 1-2 प्रश्न 100% असायचेच विद्यार्थी मित्रांनो, की एखादा प्रश्न आहे त्यामधला त्या प्रश्नामध्ये काय विचारलं जातील की या पुस्तकाचा हा कोण लेखक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी असायचा. त्यानंतर योग्य जोड्या लावा वगैरे हे पण. त्यानंतर पुढं पहा विद्यार्थी मित्रांनो आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला खूप सारा अभ्यास करावा लागेल, खूप सारं रिव्हिजन करावं लागेल. जनरल नॉलेजमध्ये खूप असं असतं वाईड असेल, तुम्हाला विचारण्यासाठी खूप जास्त प्रश्न असतील विचारण्यासाठी, त्यामुळे तुम्हाला खूप जास्त रिव्हिजन करावं लागेल. ज्यामध्ये मराठीमध्ये पहा एक लिमिटेड पोर्शन असेल, इंग्लिशमध्ये लिमिटेड असेल, फक्त प्रॅक्टिस जास्त लागते. या ठिकाणी जे आहे वाचन जास्त लागेल, या ठिकाणी रीडिंग जास्त लागेल जनरल नॉलेजमध्ये. ठीक आहे, दोन्ही हे पोर्शन वेगवेगळं आहे, तर त्यामध्ये वेळ पण दोन्हीकडे देणं वेगवेगळं आहे. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वेळ द्यावा लागेल. ज्यामध्ये करंट अफेअर्स खूप महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्समध्ये महाराष्ट्र इंडिया हे दोन्ही पोर्शन कव्हर करावं लागेल. इंडिया आणि महाराष्ट्र पहा जे रिसेंटमध्ये काय होते पहा, आता जी एक्झाम झाली ज्यामध्ये खेलो इंडियावर प्रश्न पडला होता. ठीक आहे, तर असे जे काही गोष्टी आहेत लेटेस्टमध्ये होत आहेत त्या गोष्टीवर प्रश्न तुम्हाला पडायचे चान्सेस. आता सध्या पावसाचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे जास्त पूर परिस्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली अशा प्रकारचे पण असू शकतात. त्यामध्ये पहा महत्त्वाच्या घटना, निर्णय, योजना आणि त्यानंतर जे इंडियन कोड आहेत, ठीक आहे, जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे त्यावर पण लक्ष द्या. ते पण प्रश्न त्यावर पण 100% असतीलच. पुरस्कार असेल, निवडणुका असतील, विज्ञान, त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत पण काही प्रश्न असतील, इंडियन डेव्हलपमेंटच्या अंतर्गत काही प्रश्न असतील, त्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. ट्राय करा की रोज एक न्यूजपेपर रीड करण्याचा. ठीक आहे, एक न्यूजपेपर जे की लोकसत्ता असेल, त्यानंतर लोकमत असेल, कोणतं पण एक न्यूजपेपर डेली रीड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे जे आहे जनरल नॉलेजची जी आहे ती थोडीशी तुमची बरी होईल, तुमची वाढेल त्यामध्ये अभ्यास तुमचा. ठीक आहे, त्यानंतर आहे भारतीय इतिहासामध्ये प्रश्न पडू शकतात, ज्यामध्ये इतिहासामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी आहे प्राचीन, त्यानंतर मध्ययुगीन, त्यानंतर आधुनिक इतिहास वगैरे यामध्ये प्रश्न जास्त असण्याचे चान्सेस असतातच, कारण यामध्ये तुम्हाला प्रश्न पडतातच, कारण इम्पॉर्टंट पोर्शन आहे इंडियन हिस्ट्री आणि सिविक्समध्ये. त्यानंतर भूगोलमध्ये नद्याच्या संदर्भामध्ये जास्त अभ्यास करा. नद्यामध्ये त्यानंतर धरण वगैरे या संदर्भात पहा, कोणती नदी कुठून उगम पावती, त्यानंतर मोठी नदी कोणती आहे, अशा प्रकारचे प्रश्न. जेव्हा मी जनरल नॉलेजचा पोर्शन कव्हर केलं होतं एक्झाममध्ये, ह्या आत्ताच्या व्हिडिओ टाकला आहे, त्यामध्ये पहा नद्याच्या संदर्भामध्ये मी बरेच प्रश्न पाहिले होते. बरेच विद्यार्थी मला सांगत होते की सर या नदी संदर्भात प्रश्न पडला होता, या नदी संदर्भात प्रश्न पडला होता. ॲक्च्युअल पूर्ण डिटेल प्रश्न काही ठिकाणी भेटत नाहीत, कारण विद्यार्थी काय आता पूर्णच्या पूर्ण तेवढे क्वेश्चन आठवून सांगू शकत नाहीत आपल्याला. त्यामुळे जेवढे आपल्याला भेटले तेवढे आपण ट्राय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये शेती, नैसर्गिक वगैरे यापेक्षा नद्यावर, त्यानंतर पर्वत रचना यावर थोडंसं जास्त भर द्या. सांगण्याचा तात्पर्य तुमच्याकडे वेळ कमी आहे, पोर्शन जास्त आहे, त्यामुळं लवकर हे सर्व अभ्यास करून कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा इंडियन कॉन्स्टिट्यूशन सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 100% प्रश्न असतो, चांगला अभ्यास करून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित. त्यानंतर आहे सामान्य ज्ञानमध्ये पहा जनरल सायन्स, स्पोर्ट, कल्चर वगैरे या गोष्टी. स्पोर्टमध्ये हेल्थ डे कधी असतो, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हेल्थ डे असेल, नृत्य, संगीत, कला या संदर्भामध्ये कोणत्या महाराष्ट्राचं कोणतं नृत्य आहे, केरळचं कोणतं आहे, बंगालचं, कर्नाटक, ह्या सर्व गोष्टींमधले कोणती गोष्ट कुठं जास्त प्रचलित आहे. त्यानंतर RTI ॲक्ट वगैरे या गोष्टी पण करून घ्या. त्यानंतर बेसिक नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यावर एखादा प्रश्न असेल, चान्सेस आहेत 1 किंवा 2 प्रश्न यावर असतातच, कारण तुम्हाला लिमिटेड प्रश्न आहेत, त्यामुळं याचे पण चान्सेस आहेत. इंटरनेटच्या संदर्भात 1 प्रश्न तर असण्याचे नक्की चान्सेस आहेत. त्यामध्ये पहा लॉजिकल, त्यानंतर नेक्स्ट पुढचा पोर्शन ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पहा, यामध्ये जे आहे तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज जे फिक्स असतील, लक्षात असू द्या, अल्फाबेटिकल सिरीज लॉजिकलमध्ये ABCD वगैरे, त्यानंतर 1 2 3, त्यानंतर ॲव्हरेज वगैरे ह्या गोष्टी असतात, ते पोर्शन करून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये पहा आकृती श्रेणी, नमुने पूर्ण करणे, अंकलिका क्रम आणि वर्गीकरण हे पण तुम्हाला पाहायचं आहे. बेसिक अर्थमॅटिक नॉलेजमध्ये वजाबाकी, गुणाकार, भागाकार वगैरे. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये अल्जेब्रा आणि न्यूमेरिक्स ह्या गोष्टी पहा. बरेच विद्यार्थी आहेत नर्सिंग पोर्शनमधले, म्हणजे आपल्या नर्सिंग फील्डमधले जे विद्यार्थी आहेत, यामध्ये पहा नर्सिंग विद्यार्थ्यांना थोडंसं लॉजिकल ॲबिलिटी थोडंसं हार्ड जाईल. बाकीचे विद्यार्थी, मोस्ट ऑफ द विद्यार्थी करतील, पण असे काही विद्यार्थी आहेत जे की
सांगतात की सर थोडंसं लॉजिकल थोडंसं हार्ड जातं वगैरे, तर त्यांच्यासाठी सांगतो थोडंसं तुम्ही या पोर्शनकडे थोडंसं जास्त लक्ष द्या, कारण हे पोर्शन कसं आहे तुमचा जास्त वेळ घेणार आहे आणि तुम्हाला जास्त कन्फ्यूज करणार आहे. ठीक आहे, तर या पोर्शनकडे आत्ताच जास्त वेळ द्या, जेणेकरून तुमचे तिथं जे आहे तर 15 मार्क याचे ब्लाइंडली सोडायची गरज पडणार नाही. ठीक आहे, यामध्ये पहा उदाहरणार्थ पहा या ठिकाणी श्रेणी ओळखणे, नमुने, त्यानंतर पूर्ण करणे, अंकमालिका, क्रम आणि वर्गीकरण. त्यामध्ये नंतर मूलभूत अंकगणितमध्ये ज्ञान, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. यामध्ये सरासरी हे पोर्शन लक्षात आहेत. सरासरी, टक्केवारी, अनुपात व प्रमाण, साधे व चक्रव्याज, नंतर वेळ आणि काम, वेळ आणि अंतर. हे एवढे पोर्शन 100% यामध्ये प्रश्न असेल म्हणजे असेल. तुम्ही पेपर देऊन या, आल्यानंतर यामधला एक एक प्रश्न असेल ते तुम्ही नक्की, मी सांगतो तुम्हाला, तुम्ही नंतर मला सांगताल की सर सरासरीमध्ये पडला, यामध्ये पडला, यामध्ये पडलाच म्हणून. कारण यामध्ये पोर्शन क्वेश्चन असतो. सरळ सेवे पदभरतीमध्ये हे प्रश्न एक सामान्य आहेत, हे पडतातच. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पोर्शन आहे अल्जेब्रा आणि न्यूमेरिक्स. ठीक आहे, लॉजिकल ॲबिलिटीमध्ये पहा जिओमेट्री आणि स्टॅटिस्टिक्समध्ये डेटा सादरीकरण, सरासरी, मीडियन, बहुलेख, मोड, सरासरी, सारणी. जनरल सायन्समध्ये सामान्य ज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यामध्ये जास्त पडत नसतात, एखाद्या वेळेसच पडेल, जसं की फोटोसिंथेसिस असेल, कोणती पण सायन्स संदर्भामध्ये एखादा पडू शकतो. ठीक आहे, ज्यामध्ये मानवी शरीर वगैरे, रचना वगैरे या गोष्टी तुम्हाला मोस्ट ऑफ द माहीतच असतात, कारण नर्सिंग टेक्निकल पोर्शनमध्ये तुम्ही या कवर केलेल्या असतात, ह्युमन ॲनाटॉमी वगैरे, प्राणीशास्त्र वगैरे. त्यानंतर पहा जे आहे आपलं टेक्निकल पोर्शनमध्ये तुम्हाला कवर करायचं आहे आपलं बेसिक जे काही सब्जेक्ट आहे तर ते पूर्ण टेक्निकल पोर्शनमध्ये या ठिकाणी तुम्हाला कवर करायचं, ज्यामध्ये आपलं वेळ असेल आत्तापासूनच काय करा, तुमचं पूर्ण जे बुक्स आहेत बेसिक बुक्स जे आहेत सगळे रीड करून टाका. जेवढे बेसिक बुक्स आहेत, FON, न्यूट्रिशन वगैरे, वेळ असेल तुम्हाला आता जास्त वेळ भेटते, जॉब करत नाही आहेत तुम्ही, स्टडीज करायत, रीडिंग वगैरे लागलेत, तर सध्या तुम्हाला 1-2 महिने तर जवळपास आत्तापासून स्टार्ट पकडून चला, हे बुक्स रीड करा. जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर मग ह्या बुक्सला वेळ भेटणार नाही तुम्हाला, कॉम्पिटेटिव्ह बुक्सला डायरेक्टली स्टार्ट करा. त्यामध्ये पहा प्रीती अग्रवाल असेल, ठीक आहे, प्रीती अग्रवाल, नंतर PR यादव असेल, त्यानंतर हाय टार्गेट असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हे बुक्स जे आहेत हे सर्व तुम्ही रीड करून टाका. हे बुक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बुक्सचा व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये, जाऊन बघा यूट्यूब चॅनलच्या, ज्यामध्ये तुम्हाला बुक्सचं व्हिडिओ भेटेल, ते ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, फंडामेंटल, फर्स्ट एड आणि पर्सनल हायजीन. फंडामेंटलवर फिक्स क्वेश्चन असतात, बाकीच्यामध्ये पण असण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी फिक्स क्वेश्चन असतो यामध्ये पण. त्यानंतर मेडिकल, सर्जिकल आणि कम्युनिकेबल डिसीजेसवर पण क्वेश्चन पडतातच. त्यानंतर आहे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये इयर, नोज अँड थ्रोट, ENT सेक्शनमध्ये, ऑन्कोलॉजीमध्ये, स्किन, मेंटल हेल्थमध्ये यामध्ये पण प्रश्न बरेच पडलेले आहेत. कम्युनिटी हेल्थमध्ये सब सेंटर PSC लेवलचे क्वेश्चन, कम्प्युटर एज्युकेशनमध्ये कम्प्युटरच्या रिलेटेड, मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजीमध्ये, एम्स आता जी एम्स झाली ज्यामध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजी रिलेटेड होते. गायनेस्टिक ऑब्स्टेटिक्समधले जास्त पोर्शन यामध्ये होते. त्यानंतर पिडियाट्रिक्स, कम्युनिटी हेल्थ, नर्सिंग सेकंड पोर्शन हा पण कवर करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचं जे आहे, ठीक आहे, हे आपलं रिसर्च संबंधित, रिसर्चचे जास्त तेवढे पडण्याचे चान्सेस नाही येतात, पण एकदा रीड करून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारचं पूर्ण आपलं हे पोर्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, जवळपास 25-24 मिनिटाचा झालेला आहे, पण सांगणं गरजेचं होतं, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा केलेला आहे. आवडला नक्की लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जवळच्यांना पण शेअर करा जे कोणी हे अभ्यास करत आहे. तर भेटूया पुढच्या महत्त्वाच्या विद्यार्थी व्हिडिओमध्ये.